नमस्कार महाराष्ट्र। आज आपण चाललेलो आहोत नाशिक येथील एका सुप्रसिद्ध ठिकाणी, ज्या ठिकाणी जटायूने रामायण काळामध्ये माता सीतेला जेव्हा रावण अपहरण करून घेऊन जात होता त्या टायमाला त्याच्यासोबत युद्ध केलं आणि तिथं त्याचा मृत्यू झाला। ॲक्च्युअलमध्ये जेव्हा रामांनी जटायूला पाणी पाजण्यासाठी तिथे आपलं बाण मारून पाण्याची निर्मिती केली अशी तिथली आपली एक लोककथा आहे प्रचलित। तर चला एक्झॅक्ट ठिकाणी जाऊन आपण त्या ठिकाणाचे विवरण करू आणि दर्शन घेऊ आणि एका अशा अनोख्या ठिकाणाला आपण व्हिजिट करूयात। तर फायनली मित्रांनो आपण 50 किलोमीटरचा प्रवास करून पोहोचलेलो आहोत टाकेत येथे। हे तीर्थक्षेत्रात आता आपण जाऊया, दर्शन वगैरे घेऊयात आणि बघूया तिथं जटायूचं मंदिर वगैरे बघण्यासारखं भरपूर काही आहे। तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो। शेवटला तुम्हाला या मंदिराविषयी संपूर्ण आपण इन्फॉर्मेशन देणार आहोत। तर चला आता पुढे जाऊया। तर मंडळी ही आहे जटायूंची एक भव्य मूर्ती, ज्या ठिकाणी रावणाशी लढता वेळेस जटायूंचा प्राण गेला होता। आणि याच्याच अपोजिट साईडला या ठिकाणी मंदिर आहे, हे प्राचीनकालीन मंदिर आहे आणि त्याच्या बॅक साईडला रामाने जे बाण मारून पाण्याची व्यवस्था केली होती जटायूंच्या अंत्यसंस्कारासाठी, त्याचं एक कुंड आपण बघणार आहोत। चला तर मित्रांनो, हे मंदिर आणि मंदिराच्या बॅक साईडला इकडं रामाने बाण मारून अंत्यसंस्कारासाठी, जटायूंच्या अंत्यसंस्कारासाठी जे पाण्याची उत्पत्ती केली होती ते जे प्रमुख तलाव आहे, जे ओल्ड तलाव, झूम करून दाखवे। ॲक्च्युली इथे आपलं जे जटायू मंदिर आहे, मूर्तीच्या अपोजिट साईडला मंदिर आणि मंदिराच्या बॅक साईडला हे तलाव आहे। याला सर्वतीर्थ तलाव असं म्हणतात। असं म्हणतात की रामाने बाण मारून इथं पाण्याची उत्पत्ती केली होती आणि या पाण्याला असं धार्मिक महत्त्व आहे की हे सर्व तीर्थांच्या पाण्याचं जेवढं महत्त्व आहे तेवढं या कुंडाच्या पाण्याचं महत्त्व आहे। तर चला आता तुम्हाला मंदिराच्या आतमधली मूर्ती दाखवतो जटायूंची आणि त्यानंतर आपण श्री रामचंद्रांचं दर्शन घेऊयात। आणि इथे महादेवांची एक मूर्ती आहे, म्हणजे एक छोटेखानी असं म्हणू आपण, एक प्रचलित काय म्हणतो आपण त्याला। पहिले इथं तुम्हाला जटायूंची मूर्ती दाखवतो मंदिरामधले आणि त्यानंतर श्रीरामचंद्रांचं दर्शन घेऊ आणि शेवटी आपण बघणार आहोत इथे एक प्रथा प्रचलित आहे की आपली जी मनातली इच्छा असते ती नंदीच्या कानात सांगून एक टाकेत महादेवांची एक मूर्ती आहे छोटेखानी, त्यामध्ये त्यांच्यामध्ये जो एक छोट्या प्रकारामध्ये एक पार्ट आहे तो बाहेर काढला तर आपली इच्छा पूर्ण होतोय। तर चला आपण बघूयात। तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा आपला ट्रॅव्हल व्लॉग? आपण असेच डिवोशनल प्लेसेस एक्सप्लोअर करत असतो आणि आज आपण आलो होतो सर्वतीर्थ टाकेत येथे। इथे रामायणाशी निगडीत असलेले हे तीर्थ आहे। तर तुम्ही जर तुमची इगतपुरी साईडला किंवा मग या साईडला नाशिक जिल्ह्यामध्ये जर तुम्हाला वन डे ट्रिपसाठी हा एकदम परफेक्ट स्पॉट आहे। जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ आणखीन बघायला आवडेल काही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा। आणि जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या अशाच डिवोशनल व्हिडिओज बघणारे मित्रांमैत्रिणींना आपला व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। असेच नवीन नवीन व्लॉग आता आपल्या चॅनलवरती येणार आहेत। तर चला भेटूया आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये। जय सियाराम।